प्रमाणे केलंय त्या माणसाला मला वाटतं सद्गती प्राप्त झाली, काहीतरी सुखाची प्राप्त झाली. पुढचंही काम सांगितल्याप्रमाणे महाराजांनी धरलेलंच आहे. आता सर्व लोक याचं शेवट गोड दिवस करायचा आहे, शेवटचा दिवस गोड व्हावा अशा प्रमाणे सांगायचं तात्पर्य सगळे तुम्ही आम्ही या. कारण या माणसाला माहीतच नव्हतं, अजाबात देव धर्म माहीत नव्हता, पण या माणसानं तुमचं ऐकलंय. हो, आणि तुमच्या तीनदा पाया पडायला लागला. या हो, तुम्हाला मान द्यावा लागला. तुम्ही सगळे दोन या आणि शेवटचा दिवस गोड करा, शेवटचा दिवस गोड करा असं मागणं गुरुजीचं बी आहे. त्याप्रमाणे केलं बी आणि त्याप्रमाणे सांगायचं तात्पर्य पुढच्याला बी चांगला जन्म भेटावं, चांगलं सुख समृद्धी भेटावं, चांगला आनंद भेटावं दत्रावं असं सगळ्या लोकांचं म्हणणं आहे. पुढची वही काय सांगते बोला. सदाचार निकाचार सांगितला तुझ समग्र, शाबास. गोप्रदान अन्नदान समग्र महात्म्य पूर्वक निवेदिले. असो गरुडा, देवाचा देव सांगा लागला, देवाचा देव. अरे जगाचा मालक सांगा लागला गरुडा. इनी प्रकारे अनाचार करायचा नाही, दुसऱ्याला त्रास द्यायचा नाही, चांगल्या प्रकारे गायीची पूजा करायची, संतांची पूजा करायची. जे मला वाटतं आपल्या हातामधून चांगलं कार्य घडेल बरं का, चांगलं कार्य घडेल तेच करायचं, वाईट सोडून द्यायचं. हो, आणि चांगलं केल्याच्या नंतर चांगलं होतं अशा प्रकारे भगवान परमात्मा गरुडाला महाराज अशी कथा सांगू लागली. चला. साग्नि निराग्नीचा विधी समस्त तुझ बोलिलो यथोचित, संन्यास विधी कथिला समस्त जेने मत्स्य रूप पाविजे. जेने मत्स्य रूप पाविजे. हो, अशा प्रकारे आतापर्यंत तुला काय काय सांगितलंय, हो तो परिपूर्ण ऐकलंय. मत्स्य रूप पाविजे अशा प्रकारे सांगायचं तात्पर्य गरुडा. तू शहाणा आहे म्हणून सांगितलं, शहाण्याकडे सांगावं लागतं. येण्यानं किती सांगितलं काय फायदा आहे, ब्रह्म सांगितलं काय बी सांगितलं, आता ब्रह्म बी कळत नाही. अशा प्रकारे म्हणून शॉर्टकट मी गरुड पुराण सांगितलंय. कारण आत्म्याला प्राप्ती व्हा, आत्म्याला सुखाची प्राप्ती व्हा ते सांगितलंय, ते तू ऐकलंय. हो, अशा प्रकारे भगवान परमात्मा गरुडाबद्दल तुमच्याबद्दल आमच्याबद्दल सांगू लागले. चला. आगा गरुडा हे पुराण जो भक्तीने करिला श्रवण, अथवा कवीला जानादी करुणी सर्वासी. हो, भाव लागत आहे, भाव बळे आकळे एरवीने कळे करतले आवळे हरितैसा. अशा प्रकारे भगवान परमात्मा सांगायला गरुडा. हे जे गरुड पुराण लागलंय भाग्यानं लागलंय आणि मी सांगायला उपकार आमच्या भगवानचे आणि सुभाष महाराजांचे. तुम्हाला माहित नव्हतं, आम्हाला माहित नव्हतं. गरुड पुराण आपल्याकडे माहितच नव्हतं. मला तर काही कळालंच नाही. पहिल्या दिवशी आम्हाला काय उतारा लावला मला काही कळालं नाही, काय सांगावं काही कळलं नाही. एक तरी वही अनुभव, एक तरी मला वाटतं शब्द कळाला तर काय हरकत नाही. अशा प्रकारे भगवान परमात्मा गरुडाला कथा सांगायला लागलं. ही कथा मनोभावे चांगल्या प्रकारे आनंदानं ऐका. हो, आणि मला वाटतं मानव देहाचं कल्याण करा, मानव देहाचा पुन्हा जन्म नाही. अरे जन्मच नाही, पण लय भाग्यान लाभलाय, लय कष्ट भेटले तुम्हाला हे माणसाचा जन्म मिळण्याकरता. हे तरी मला वाटतं विनाकारण घालू नका. इकडं वळा, काहीतरी हरिनाम करा, कीर्तन करा, काहीतरी करा. तुमचं कल्याण झाल्याशिवाय राहत नाही. असा भगवान परमात्मा गरुडाला न्याय नित्य धर्म शिकू लागले. बोला. त्या सर्वाची पापे समस्त, हो, तत्क्षणी विलया जात, पुराण श्रवण होता समाप्त, तुझा येतो चित्त पुराणिक. कशा करता कोणतंही पुराण आहे का सांगा. हरिकीर्तन आहे, दुसरं महाराजांनी सांगितलं तिकडे जाऊ नका, ते पुराण लई वेगळे येतं. ते पुराणाच्या मागे लागूच नका आणि ती भानगड आपल्याकडे घेऊच नका. अधोगतीला जाऊ नका, मी सांगत नाही. अरे देवादिदेव भगवान परमात्मा सांगितलं की मला वाटतं चंद्रभागा जरी डोळ्यानं पाहिली, पुंडलिक नावाचा भक्त डोळ्यानं पाहिला, आमचा पांडुरंग जरी कथा डोळ्यानं पाहिला, पाप ताप दैने गेले उठाउठी. अजाबात नाही. पुन्हा जन्माला याचं काम नाही. जन्म मरायचं खातं संपत एवढी ताकद आमच्या नामामध्ये आहे असं आमच्या संतांनं वर्णन केलंय. आणि तेच या नामाचं वर्णन भगवान परमात्मा गरुडाला सांगायला लागला. कल्याण करून घ्या. आणि म्हणूनच मला वाटते महाराज न कळणाऱ्या माणसाला अनुभव आला. कोणा नाही सांगितलं यायला, कोण नाही. भगवानला फोन केला, मला फोन केला, या मला येऊन द्यात. कवा नाही करणाऱ्या माणसानं फोन केला, हे घडून आले बरं का. काहीतरी जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले, काहीतरी पुण्य केला असेल म्हणून तुम्हाला सांगायचं तात्पर्य महाराज. अशा प्रकारे भगवंताने तुम्हाला बुद्धी दिली आणि ते काम तुम्ही या ठिकाणी सांगायचं काय प्रमाणे केलंय
त्या माणसाला मला वाटतं सद्गती प्राप्त झाली, काहीतरी सुखाची प्राप्त झाली, पुढचंही काम सांगितल्याप्रमाणे महाराजांनी धरलेलंच आहे. आता सर्व लोक याच शेवट गोड दिवस करायचा आहे, शेवटचा दिवस गोड व्हावा अशा प्रमाणे सांगायचं तात्पर्य सगळे तुम्ही आम्ही या. कारण या माणसाला माहीतच नव्हतं, अजाबात देव धर्म माहीत नव्हता, पण या माणसानं तुमचं ऐकलंय. हो, आणि तुमच्या तीनदा पाया पडायला लागला. या हो, तुम्हाला मान द्यावा लागला. तुम्ही सगळे दोन या आणि शेवटचा दिवस गोड करा, शेवटचा दिवस गोड करा असं मागणं गुरुजीचं बी आहे. त्याप्रमाणे केलं बी आणि त्याप्रमाणे सांगायचं तात्पर्य पुढच्याला बी चांगला जन्म भेटावं, चांगलं सुख समृद्धी भेटावं, चांगला आनंद भेटावं दत्तरावलं असं सगळ्या लोकांचं म्हणणं आहे. पुढची वय काय सांगते बोला. सदाचार निकाचार सांगितला तुझ समग्र, शाबास. गोप्रदान अन्नदान समग्र महात्म्य पूर्वक निवेदिले. असो गरुडा, देवाचा देव सांगा लागला, देवाचा देव. अरे जगाचा मालक सांगा लागला गरुडा. इनी प्रकारे अनाचार करायचा नाही, दुसऱ्याला त्रास द्यायचा नाही, चांगल्या प्रकारे गायीची पूजा करायची, संतांची पूजा करायची. जे मला वाटतं आपल्या हातामधून चांगलं कार्य घडल बरं का, चांगलं कार्य घडल तेच करायचं, वाईट सोडून द्यायचं. हो, आणि चांगलं केल्याच्या नंतर चांगलं होतं. अशा प्रकारे भगवान परमात्मा गरुडाला महाराज अशी कथा सांगू लागली. चला. साग्नि निराग्नीचा विधी समस्त, तुझ बोलिलो यथोचित, संन्यास विधी कथिला समस्त, जेने मत्स्य रूप पाविजे. जेने मत्स्य रूप पाविजे. हो, अशा प्रकारे आतापर्यंत तुला काय काय सांगितलंय, हो तो परिपूर्ण ऐकलंय. मत्स्य रूप पाविजे अशा प्रकारे सांगायचं तात्पर्य गरुडा. तू शहाणा आहे म्हणून सांगितलं, शहाण्याकडे सांगावं लागतं. येण्यानं किती सांगितलं काय फायदा आहे, ब्रह्म सांगितलं काय बी सांगितलं, आता ब्रह्म बी कळत नाही. अशा प्रकारे म्हणून शॉर्टकट मी गरुड पुराण सांगितले. कारण आत्म्याला प्राप्ती व्हा, आत्म्याला सुखाची प्राप्ती व्हा ते सांगितले, ते तू ऐकलंय. हो, अशा प्रकारे भगवान परमात्मा गरुडाबद्दल, तुमच्याबद्दल, आमच्याबद्दल सांगू लागले. चला. आगा गरुडा हे पुराण, जो भक्तीने करिला श्रवण, अथवा कवील जानादी करुणी सर्वासी. भाव लागत आहे, भाव बळे आकळे रवीने कळे करतले आवळे हरी तैसा. अशा प्रकारे भगवान परमात्मा सांगा गरुडा. हे जे गरुड पुराण लागलंय भाग्यानं लागलंय. आणि मी सांगायला उपकार आमच्या भगवानचे आणि सुभाष महाराजांचे. तुम्हाला माहित नव्हतं, आम्हाला माहित नव्हतं. गरुड पुराण आपल्याकडे माहितच नव्हतं. मला तर काही कळलंच नाही. पहिल्या दिवशी आम्हाला काय उतारा लावला, मला काही कळलं नाही. काय सांगावं काही कळलं नाही. एक तरी वही अनुभव, एक तरी मला वाटतं शब्द कळाला तर काय हरकत नाही. अशा प्रकारे भगवान परमात्मा गरुडाला कथा सांगायला लागलं. ही कथा मनोभावे चांगल्या प्रकारे आनंदानं ऐका. हो, आणि मला वाटतं मानव देहाचं कल्याण करा. मानव देहाचा पुन्हा जन्म नाही. अरे जन्मच नाही, पण लई भाग्यान लाभलाय. लई कष्ट भेटले तुम्हाला हे माणसाचा जन्म मिळण्याकरता. हे तरी मला वाटतं विनाकारण घालू नका. इकडं वळा, काहीतरी हरिनाम करा, कीर्तन करा, काहीतरी करा. तुमचं कल्याण झाल्याशिवाय राहत नाही. असा भगवान परमात्मा गरुडाला न्याय नित्य धर्म शिकू लागले. बोला. त्या सर्वाची पापे समस्त, हो तत्क्षणी विलया जात, पुराण श्रवण होता समाप्त, पूजावा येतो चित्त पुराणिक. कशा करता कोणतंही पुराण आहे का सांगा. हरिकीर्तन आहे, दुसरं महाराजांनी सांगितलं तिकडे जाऊ नका, ते पुराण नाही वेगळे येतं. ते पुराणाच्या मागे लागूच नका आणि ती भानगड आपल्याकडे घेऊच नका. अधोगतीला जाऊ नका. मी सांगत नाही. अरे देवादिदेव भगवान परमात्मा सांगितलं की मला वाटतं चंद्रभागा जरी डोळ्यानं पाहिली, पुंडलिक नावाचा भक्त डोळ्यानं पाहिला, आमचा पांडुरंग जरी कथा डोळ्यानं पाहिला, पाप ताप दैने गेले उठाउठी. अजाबात नाही. पुन्हा जन्माला याचं काम नाही. जन्म मरायचं खातं संपत एवढी ताकद आमच्या नामामध्ये आहे असं आमच्या संतांनं वर्णन केलंय. आणि तेच या नामाचं वर्णन भगवान परमात्मा गरुडाला सांगायला लागला. कल्याण करून घ्या, कल्याण करून घ्या. आणि म्हणूनच मला वाटते महाराज न कळणाऱ्या माणसाला अनुभव आला. कोणा नाही सांगितलं यायला, कोण नाही. भगवानला फोन केला, मला फोन केला, या मला येऊन द्यात. कवा नाही करणाऱ्या माणसानं फोन केला, हे घडून आले बरं का. काहीतरी जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले, काहीतरी पुण्य केला असेल म्हणून तुम्हाला सांगत तात्पर्य महाराज. अशा प्रकारे भगवंताने तुम्हाला बुद्धी दिली आणि ते काम तुम्ही या ठिकाणी सांगत.